आणि संसद घुसखोरी संदर्भातली पुढची बातमी। संसद घुसखोरीमधल्या आरोपींनी मोबाईल फोन जाळल्याचं कळतंय। या घटनेचा मास्टरमाइंड ललितच्या चौकशीतनं ही मोठी माहिती आता समोर आली आहे। सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, ललित झा हा सगळ्यात मोठा मास्टरमाइंड या घटनेचा असल्याचं समजलंय। त्याच्या चौकशीतनं कोणते धक्कादायक खुलासे झालेत? ललित झा हा कालच दिल्ली पोलिसांच्या हाती लागलाय। ललित झाच्या म्हणण्यानुसार तो स्वतः आत्मसमर्पण करायला येत होता। हा ललित झा मास्टरमाइंड असल्याचं त्या दिवशीच्या ऑपरेशन जे काही झालं, ज्या पद्धतीने त्या कॅन्डल्स पेटवण्यात आला, त्या सगळ्या मागे ललित झा होता असं म्हटलं जातंय। पण जी माहिती आधी यापूर्वी अटकेत असलेल्या आरोपींनी दिल्ली पोलिसांना दिली होती, तीच माहिती पुन्हा कन्फर्म करणारी अजून एक धक्कादायक माहिती ललित झाने दिलेली आहे। ती म्हणजे मी या सगळ्यांचे मोबाईल डिस्ट्रॉय केले असं ललित झाचं म्हणणं आहे। या सगळ्यांचे मोबाईल ललित झाकडे होते आणि कोणाचाही मोबाईल न सापडल्यामुळे या सर्वांच्या सोबत संपर्कात कोण होतं, हे सगळेजण कुठे थांबले होते, या सगळ्यांचे लोकेशन्स काय होते, याविषयीची माहिती पोलिसांना मिळालेली नाही। आणि आता मात्र अशा प्रकारे जेव्हा ललित झाला अटक होते त्यावेळी ललित झा सांगतोय की मी सगळ्यांचे मोबाईल डिस्ट्रॉय केलेत। तर स्वाभाविक आता याने मोबाईल जाळून टाकलेत का, तोडून टाकलेत, कुठे फेकून दिलेत, या सगळ्याविषयीचं शोध घेणं आणि त्या मोबाईल्सना शोधून काढणं हे दिल्ली पोलिसांना क्रमप्राप्त आहे। बरोबर। आणि ललित झाच्या पुढच्या चौकशीतनं आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात तेही पाहावं लागेल। धन्यवाद सोमेश या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।